हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंगमध्ये चालणारी स्लीव्ह डिझाईन बघणार आहे. तर यासाठी बघा, मी इथे खालच्या बाजूला काठ जो भेटतो आपल्याला बाहीला लावायसाठी, तो इथे मी कट करून घेतलेला आहे. आणि इथे वरच्या बाजूला बघा, आपली जेवढी बाही आहे, आपली पूर्ण उंचीची, त्याच्यामधून काठाची जी उंची आहे ती मायनस केलेली आहे. आणि अशी आपली नॉर्मल बाही अस्तरवर कट केलेली आहे बघा. तर 8 इंच इथे बाहीची जी वरच्या बाजूची उंची आहे ती घेतलेली आहे. आता इथे बघा, बंद बाजू आहे, त्या बाजूकडून इथे मी 4 इंच कपडा शिल्लक ठेवलेला आहे. तर हे 4 फूट मध्ये कपडा आहे, म्हणजे आपल्या बाहीसाठी. तर इथे बघा, जेवढा पण शिल्लक घेतलेला आहे तिथे मी कट मारून घेतलेले आहे. तर बघा, आता इथे 2 बाही आहे आपल्या, तर इथे एक बाही ओपन करून घेतलेली आहे मी. आता इथे काय केलंय बघा, सेंटर मध्ये मार्किंग केले आहे आणि काटाला जेवढं आपण बाजूने दोन्ही सोडलेलं आहे तिथे मार्किंग केलं आहे. आता काय करायचं, आपल्याला अशा प्लेटा मारत घ्यायच्या आहे. तर बघा, आता अशा 3 प्लेटा टाकायच्या आहे आपल्याला, बरोबर जिथपासून आपण एक्स्ट्राचा कपडा घेतलाय तिथे. आणि एका ठिकाणी अशा प्लेटा एकावर एक आपल्याला तिन्ही पण आणायच्या आहे. आणि वरच्या बाजूला आपल्याला व्यवस्थित सेट करायचे आहे. आता इथे एक पिन लावून घ्यायची आहे बघा. हा कपडा खूप सिल्क आहे, तर एवढा म्हणजे एकदम सॉफ्ट कपडा आहे. अशा बघा, आता या बाजूला पण एकावर एक 3 अशा प्लेटा टाकायच्या आहे. आणि या बाजूला पण आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे वरच्या बाजूला पण आपल्याला फोल्ड करत करत आपल्याला इथे एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. आता इथे पण या बाजूला मी पिन लावून घेत आहे बघा. तर आता हे अशी डिझाईन खूपच बायांना आवडत आहे आणि भरपूर बायका अशी डिझाईन शिवायची सांगत आहेत. तर आता इथे बघा, शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला एक, म्हणजे प्लेटा आपल्या सेट होण्यासाठी इथे कच्ची शिलाई मारून घ्यायची. ठीक आहे. आता व्यवस्थित आपल्याला वरच्या बाजूला प्लेटा हे करून फोल्ड करून आपल्याला सेट करायचे आहेत बघा. आणि वरच्या बाजूला पण इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता इथे बघा, ह्या प्लेटा लूज पडू नाही द्यायच्या, नाही तर परत जेव्हा आपण ब्लाऊज तयार होतो आणि घालतो तेव्हा प्लेटा काय होते, लूज पडते, तर एकदम ढिलं ढिलं वाटते, छान दिसत नाही त्याची फिनिशिंग. तर इथे काय करायचं आहे, प्लेटा व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. आता इथे काय झालेलं आहे बघा, आता इथे तर मी शिलाई मारून घेत आहे, पण इथे काय झालेलं आहे, एका बाजूच्या जास्त म्हणजे त्याची जी रुंदी आहे कमी झालेली आहे एका बाजूची, आणि एका बाजूची जास्त झालेली आहे. आता बघा, इकडच्या प्लेटा एकावर एक छोट्या दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूच्या थोड्या मोठ्या दिसत आहेत. तर इथे काय करायचं आहे, आता मी खोलून घेत आहे आणि परत इथे थोड्या छोट्यामध्ये टाकत आहे, म्हणजे त्या प्लेटाची जी साईज आहे ती छोटी करत आहे. आता बघा, इथे मी उसून घेतला आहे आणि व्यवस्थित मी इथं साईज छोटी करून घेत आहे बघा. आणि खालच्या बाजूला एकदम असं हाताने आपल्याला प्रेस करत करत पूर्ण घ्यायचं आहे आणि याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे एक कच्ची. तर प्लेटा व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. तर या प्लेटामध्येच खूप वेळा प्रॉब्लेम येतो, म्हणून मग आपली फिनिशिंग चांगली दिसत नाही. आता इथे बघा, मी खोलून परत टाकले आहे, तर दोन्ही बाजूच्या व्यवस्थित आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आता हे आपल्या प्लेटा तयार झालेल्या आहे. आता याला काय करायचं, आपल्याला खालच्या बाजूला काठ लावायचा आहे, पण त्या अगोदर काय करायचं, इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर इथे मी उलट्या बाजूला जो अस्तरचा भाग आहे, बाहीची आपली तयार पॅटर्न, ते इथे जोडून घेत आहे. आणि नंतर खालच्या भागाला मी इथे काठ लावून घेत आहे. तर हे बघा, आता इथे बरोबर आपण समोरचा भाग मागचा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे, कारण मी समोरच्या आर्मोलला अगोदरच शेप देत असते. तर आपल्याला व्यवस्थित म्हणजे दोन्ही बाही एका बाजूची आली नाही पाहिजे, व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे पूर्ण बाही जोडून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे बघा, आता मी याच्यावर शिलाई करून घेत आहे सर्व बाजूने. आणि जो सेंटरचा भाग आहे बाहीचा अस्तरच्या, तर तो व्यवस्थित आपल्याला प्लेटाच्या सेंटरमध्येच आला पाहिजे, नाही तर काय होते, आपल्या प्लेटा व्यवस्थित येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, जे प्लेटाचं सेंटर आणि अस्तरच्या बाहीचं सेंटर आपलं एक सेम आलं पाहिजे. आता इथे बघा कसं झालेलं आहे, इथे थोडस त्याची जी फिनिशिंग आहे ती खराब दिसत आहे. तर मी इथे काय करत आहे, पुन्हा खोलून घेत आहे आणि वरच्या बाजूने शिलाई मारून घेत आहे, म्हणजे आपल्याला समजेल की प्लेटा व्यवस्थित आपल्या येत आहेत. आता इथे वरच्या खालच्या बाजूने शिलाई करत असल्यामुळे काय झालेलं आहे, इथे प्लेट एक उलटी पडली होती शिलाईमध्ये, तर त्याच्यामुळे ते खूप खराब वाटत होतं.
तर इथे मी बघा आता वरच्या बाजूने प्लेटा सेट करत इथे शिलाई मारून घेतलेली आहे. आता इथे काय केलं आहे मी, ही बाही हाताला जोडून बघितलेली आहे की व्यवस्थित प्लेटा सेंटरवर येतात का. आता साईडने जो कपडा आहे तो इथे कट करून घेत आहे बघा. तर जो पण शिल्लक कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता खालच्या बाजूला इथे काट लावायचा आहे आपल्याला. आता मी इथे थंबनेल साठी 1-2 फोटो काढून घेत आहे. त्याच्यामुळे फिरवत आहे पूर्ण बाही मशीनवरच, या बाजूला त्या बाजूला. आता बघा इथे अस्तरचा कपडा कमी होता थोडा, तर इथे मी जॉईंट देत आहे. कारण खालच्या काटाला अस्तरच्या भागाला जॉईंट येईल, जो वरचा भाग आहे आपला काटाचा तो त्याला नाही दिसणार. तर त्यामुळे काय करायचं इथे बघा, आता मी जो काटाची बाजू आहे म्हणजे जो मेन आपला ब्लाउजचा कपडा आहे तो व्यवस्थित त्याच मापाचा इथे कट केला होता. तर इथे काय करायचंय, त्याच्यावर बरोबर ठेवून घ्यायचं आहे हे अस्तरचा कपडा आणि इथे जोडून घ्यायचं आहे. तर खालच्या बाजूला आता इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर मी जेवढा काट आहे म्हणजे डिझाईन तेवढीच इथे येत आहे शिलाईमध्ये. तर आता इथे बघा अर्धा इंच वरच्या बाजूला फोल्ड केला आहे आणि इथे एक आता वरच्या बाजूला आपल्याला दाबटेक देऊन घ्यायचं आहे अस्तरच्या बाजूने. परत फोल्ड करायचा आहे आणि वरून परत एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली येते. आता इथे पूर्ण आपल्याला हा जी पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे. आता इथे थोडस कमी जास्त वाटत होतं मला, तर मी एकसारखं करून घेतले आहे बघा. आता वरच्या बाजूला मी फक्त अर्धा इंच ठेवलं आहे शिलाई करण्यासाठी बघा. आता ही जी तयार बाजू आहे आपली, तर याच्या वरच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाईमध्ये जेवढं आपण सोडलंय अर्धा इंच तेवढंच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आता इथे बघून घ्यायचं आहे आपला जो दंडघेर वगैरे येते का बरोबर. आणि इथे बरोबर अर्धा इंचावर इथे शिलाई करून घ्यायची आहे या प्रकारे. तर ही बाही बनवण्यासाठी मला खूप वेळ लागलेला आहे, कारण की मी 2-3 वेळा याला खोलून परत व्यवस्थित फिनिशिंग केलेली आहे. आता व्हिडिओ कुठे क्रॉप वगैरे केले नाही, जे आहे ते डायरेक्ट शूट करून दाखवत आहे, कारण की प्रत्येकाकडून चुका होतात आणि फिनिशिंग काही एकदाच केल्यानं परफेक्ट येत नाही. त्यासाठी जे आहे ते क्लिअर. तर इथे बघा आता पूर्ण बाहीची उंची 11 इंच आलेली आहे आणि शिवून पुन्हा आपल्याला इथे 10.5 इंच बाहीची उंची भेटणार आहे. आता खालच्या बाजूला इथे एक शो बटन लावून घ्यायचं आहे, पण मी आता इथे लावलेलं नाहीये कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.